समजलं, कारण तुम्ही फक्त तोंडात तुमच्या स्ट्रेस देताय, इथे मेमरीला स्ट्रेस देताय, त्यानंतर फक्त वाचताय. परीक्षा कधी असेल, वेळापत्रक काय असेल आपल्या हातात नाही. कळलं? एक अंदाजे सांगून द्या, दिवसाचा किती वेळ मिळतो तुम्हाला? कोणी सांगा. 2 तास, 3 तास, 4 तास, किती मिळतो वेळ? नमस्कार, माझं नाव श्वेता पाटील. मी सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम करते AGS BEd कॉलेज येथे. आज मुरबाड आश्रमशाळा पालघर जिल्हा येथे चाइल्ड हेल्थ फाउंडेशनतर्फे 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भात त्यांना येणारा तणाव आणि पुढील उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या संधी याविषयी एक सत्र आयोजित केलं होतं. त्यासाठी मला ॲज अ रिसोर्स पर्सन म्हणून इथे बोलावण्यात आलं. खूपच छान वाटलं मुलांची इंटरॅक्शन करून. ही मुलं ह्यांच्याकडे टॅलेंट खूप असतं, पण त्या टॅलेंटना अपॉर्च्युनिटी न मिळाल्यामुळे पुढील आयुष्यामध्ये त्यांना योग्य वाटचाल करता येत नाही. तर या हिशोबाने आज त्यांना आपण संदर्भात किंवा परीक्षेसाठी कसं सामोरं जायचं आणि पुढे त्यांच्यासमोर उपलब्ध असणाऱ्या संधी कोणकोणत्या आहेत त्याविषयी माहिती दिली गेली. मुलांनी अक्षरशः खूप चांगल्या रीतीने ती ऐकली आणि मला खूप छान प्रतिसाद दिला. चाइल्ड हेल्थ फाउंडेशनतर्फे ही गोष्ट करण्यात आलेली आहे आणि अनेक शाळांमध्ये त्यांचा प्रयोग हा चालू आहे. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि थँक्यू.